नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. मंडळी, आज आम्ही सगळेजण आलेले आहेत रानात. आम्हाला करायची 31st पार्टी, परंतु 31st आहे एकादशी, त्यामुळे आज आहे संडे. तर आम्ही आज करतोय 31st पार्टी. बघा इकडे, बघा सोना पतंग उडवतीये. ए सोना, बघू पतंग उडवलेलं, दाखव तुझी पतंग. हे बघा इकडे सोना उडवती पतंग. ढिल दे. हे चांगले इकडनं वार आले म्हणून भारी गेली वरती. बघ हाय. चला, दादूनी तर हाय केलं. आणि सर्वात महत्त्वाचा पडणारा प्रश्न, 31st पार्टी. तर आम्ही सगळेजण आलेलो आहोत मम्मीकडं. मम्मीने आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवलेली होती. आम्ही सकाळी आल्यानंतर जीपमध्ये सगळं साहित्य असं जीपमध्ये जेवढं आम्हाला साहित्य लागत होतं तेवढं टाकलेलं आहे. जेवढी बसतील तेवढे जीपमध्ये बसले. आता आम्ही चालत चाललेलो आहोत रानामध्ये. आपल्याला करायची पार्टी. पार्टी तर एक निमित्त असतं, पण त्याच निमित्ताने सर्व भेटतात. हाच हेतू आमचा नेहमीच असतो. चला मंडळी, रानात तर आलो. चुलीसुद्धा पेटल्या. 2 चुली पेटवायचं ठरवलं, जेणेकरून स्वयंपाक पटकन होईल. आणि या ठिकाणी आल्यानंतरनं छानपैकी अशी आम्ही पातेल्याला माती लावून घेतली, थोडीफार सुकवली ती, आणि नंतरनं चुलीवरती ठेवलेली आहे. ज्या वेळेस आपण भांडी घासतो, सर्वात शेवटचा टास्क जो असतो तो सगळ्यात कठीण असतो. त्यावेळेस ही माती जर तुम्ही लावली भांड्याला चुलीवर ठेवण्या अगोदर, तर भांडं पटकन निघतं किंवा जास्ती काळं होत नाही. त्यामुळे हातही खराब होत नाही आणि घासण्यास जास्त त्रास होत नाही. तर दाजींची फार मदत झाली. पहिला टास्क त्यांचा होता की दाजी आम्हाला चुली पेटवून द्या. दाजींनी फार एन्जॉय झाला आणि चुली छान अशा सुंदर अशा आम्हाला पेटवून दिल्या. तर एक बेत आमचा छान झाला असा की आमचं चालू झालं, चला आपल्याला आता नेक्स्ट टाईम आम्ही हॉटेल चालू करणार. तर आमच्या हॉटेलला तुम्हाला नक्कीच यावं लागते बरं का. तर चला, दोन्ही चुलीवरती आम्ही छान पातेल्यांमध्ये पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे. कारण की एका ठिकाणी आम्ही आता राईस धुवून घेत आहोत. तांदूळ धुतलेला आहे, तो तांदूळ आम्हाला शिजण्यासाठी टाकायचा आहे त्यासाठी. तर चला, या ठिकाणी आपली चिवडी तांदूळ धुतीये. जानूने सुद्धा छान मदत केलेली आहे. आणि आता इकडनं पाहू शकताय. तुम्ही म्हणताल बाकीची कुठे गेली? बाकीची ही जीप दिसते ना तुम्हाला, जीपमध्ये आमचं बऱ्यापैकी सगळ्यांच्या गोंधळामध्ये बऱ्यापैकी साहित्य राहिलं होतं. ते साहित्य आणण्यासाठी जीपचं आमचं सेकंड राऊंडला गेलेली होती. चला, या ठिकाणी आता मम्मीने चिकन मटण घरूनच स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. तर आता यामध्ये दाजींकडं होता आमचं चिकन करण्याचा तास होता, किंवा दाजी आमचे चिकन करणार होते. खूप सुंदर असं झालेलं होतं बरं का, सुक्कं चिकन एक नंबर. तर आता घरूनच स्वच्छ धुवून आणलं होतं, हळद मीठ लावलेलं होतं, मॅरिनेट केलेलं होतं. आता या ठिकाणी आम्ही बरेचसे सुके मसाले आम्हाला यामध्ये घालायचे आहेत. तर आता घातलेले आहे धना पावडर, चिकन मसाला, परत थोडक्यात जगभरातले सुके मसाले मात्र आमच्या दाजीने यामध्ये घातलेले आहे बरं का. वरून छान कोथिंबीरसुद्धा टाकलेली होती. तूप होतं, दही होतं, व्यवस्थित छान मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. तर बऱ्यापैकी आता आम्ही चिकनला सगळं लावून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. तर चला, चिकन मसाला ते टाकून द्या सगळं. वाटणार ते घरीचे मम्मी नाही देते, मीठ टाकलेलं आहे दोन्ही ह्याच्यात. म्हणली ते एकाच साईडने लागलं. हे झालं टाकू द्या. मग काय कॅमेरा चालू का? हो, कांदा इथं जिबळ्या लागतात मला न्यायचं न मग चाललंय. हा कांदा असा मस्त पैकी हलवून घ्यायचा आणि ह्याला रेड होऊपर्यंत तेलामध्ये रेड होऊपर्यंत हलवत राहायचं. याला जरा करपून घ्यायचं. त्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण याच्यामध्ये टाकायचं. बाकी जिबडे घेऊन आगे उभे जिबडे भरून ठेवले म्हणजे घेऊन येते. पप्पा कुठं मंडळी, भात तर शिजायला टाकलेला आहे.
छान पाण्याला उकळी आलेली होती, त्यामध्ये घातलेला आहे आपण राईस. मस्त छान असा सुटसुटीत राईस करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि या ठिकाणी बघू शकताय कांदासुद्धा परतायला ठेवलेला आहे. गुलाबीसर होईपर्यंत आपण तुम्हाला हा शेतीचा नजराणा दाखवतो. साईडनी अशा छान, आता हा मध्ये ऊस होता आमच्या पप्पांचा, ऊस गेलेला आहे आणि म्हणूनच मस्त छान असा तंबू ठोकून आम्हाला दिलेला आहे. सगळे बसलेले छानपैकी असे, जास्त ऊन नव्हतं त्यामुळे भारी वाटत होतं. थंडी असल्यामुळं जास्त काही असं ऊन लागत नाही, असलेलं जाणवत नाही. तर असं उन्हात बसून मस्त छान असं आम्ही एन्जॉय करत आहोत. या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही की आता जवळजवळ गुलाबीसर कांदा आपला होत आलेला आहे. तर आता यामध्ये मॅगिनेट केलेलं आपल्याला मटण घालत आहोत. आतापर्यंत तुम्ही चिकन पाहिलेलं होतं, आता हे हळद मीठ लावून मॅगिनेट करून ठेवलेलं आपण हे मीठ यामध्ये घातलेलं आहे. चुलीवरचा मस्त बेत, आणि तो पण गावाकडचा. कोणाला आवडत नसेल ना, तुम्हाला आवडतो का? तर तुमच्याकडची मस्त 31st पार्टी कशी गेली नक्कीच कमेंट करून सांगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 31 डिसेंबरला एकादशी होती, त्यामुळं रविवार अगोदर आल्यानंतर म्हणजे 28 तारखेला आम्ही हा पार्टीचा बेत केलेला होता. चला आता मस्त छान आपण हे वापून घ्यायचं आहे आपल्याला. हे मटण आधी कांदा गुलाबीसर करून घेतलेला आहे आणि नंतरनं हे मटण ठेवलेलं आहे, आपण परतून घेतलं आहे थोडक्यात. आता यावरती झाकण ठेवूया आणि छानपैकी एक वाफ काढून घेऊया. तोपर्यंत इकडं राईस पाहताय ना तुम्ही, मस्त मोकळा सुटसुटीत असा आपला राईस तयार होत आहे. यामध्ये बघू शकताय खडे मसालेसुद्धा घातलेला आहे. आणि आता चुलीवरती आम्ही वाफवून घेतलेलं मटण तुम्हाला दाखवते. यामध्ये आता आपण सुरुवातीला जे गरम पाणी केलेलं होतं, गरम पाणी घातलेलं आहे, जेणेकरून पटकन उकळी येते आणि चवसुद्धा छान येते. घरीसुद्धा स्वयंपाक करताना कुठलीही रस्साभाजी असेल किंवा आपण म्हणतो ना ज्या प्रकारचं कालवण असेल, त्यामध्ये ना गरम पाणी घालायचं पातळ भाजी करण्यासाठी. त्याला चवसुद्धा सुंदर येते गरम पाणी घातल्याने. चला आता मस्त आता याला एक उकळी आणूया. एक म्हणजे आता शिजेपर्यंत आपल्याला वेटच करावं लागेल. झाकण ठेवून आपण हे छान शिजून घेऊया. चला तोपर्यंत दुसऱ्या चुलीवरचा छानपैकी आपला राईस मस्त सुटसुटीत असा रेडी झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकताय राईस तर रेडी झालेला आहे. या छानपैकी असा राईस खाण्यासाठी फायनली मॅगिनेट करायला दही टाकून, कोथिंबीर टाकून फायनली आमचं चिकन मॅगिनेट करायला आम्ही ठेवलेलं आहे. चला यासाठी सुद्धा पटकन आपण एक 15 ते 20 मिनटं आम्ही मॅगिनेट करायला ठेवलं. लगेचच दुसरी चूल पेटवली आणि चूल पेटवल्यानंतरनं बघूया आता पुढे काय काय होतंय, कसं होतंय. या तुम्ही पण पार्टी करायला. चला मॅगिनेट तर झालेलं आहे. आता या ठिकाणी चूल जी आपली होती भाताची, ती भाताची चूल रिकामी झाली. मस्त तेलामध्ये कांदा गुलाबीसर करून घेतला आणि जो की आपला मसाला होता, थोडक्यात वाटण म्हणू शकता त्याला. कांदा, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण याचं वाटण तयार करून ठेवलेलं आहे. थोडक्यात मसाला तयार केलेला आहे आणि तो मसाला छानपैकी असा तेलामध्ये आपण परतून घेत आहोत. तेलामध्ये मसाला छान परतून झाला की आपल्याला जे मॅगिनेट केलेलं सुकं चिकन करायचं आहे, म्हणून मॅगिनेट केलेलं आपण जे चिकन ठेवलेलं होतं ते या पातेल्यात आपण घालणार आहोत. बऱ्याच ठिकाणी व्हॉइस ओव्हर केलेला आहे मी, कारण की खूप आमचा गोंधळ चाललेला होता, गडबड चाललेली होती. त्यामुळं आता या ठिकाणी सुके मसाले घातलेले आहे मी. मॅगिनेट करताना तर बरेच मसाले घातले. यामध्ये फक्त आता मी मिरची पावडर आणि काळा मसाला घालायचा आहे आपल्याला. आणि लगेचच आपण परतून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत. आणि आता आपण घालूया मॅगिनेट केलेलं चिकन. चला सुक्कं चिकन स्पेशल ही रेसिपी आमच्या दाजींची आहे. खूप सुंदर असं झालेलं होतं. आणखीन सर्वजण मिळून एकत्र जेव्हा काम करतात ना, त्याची रंगत आणखीन आणि चवसुद्धा फार सुंदर अशी लागते बरं का. या ठिकाणी मटणाचं पातेलं ओपन करून पाहिलं तर चला मस्त छान असं यालासुद्धा उकळी आलेली आहे, तुम्ही पाहिलं असेल तर. आणि तुम्हाला वांगी दाखवतो मी. वांगी आपण यामध्ये आता टाकणार आहे, कारण की मम्मी नॉनव्हेज खात नाही, तिच्यासाठी वांग्याचं भरीत आणि मेथीची भाजी असं करण्याचा बेत ठरलेला आहे. मम्मी रानात आल्यानंतर मम्मी म्हणली तुमचं आता वेळ लागणार हे शिजण्यासाठी, म्हणून मम्मीने माझ्या तिसरी चूल मांडलेली आहे खास करून भाकरी करण्यासाठी. आणि ह्या साध्या भाकऱ्या नाहीत, ही आहे आम्हा सर्वांची आवडणारी बाजरीची भाकर.
रेग्युलरसाठी सुद्धा आम्ही नॉनव्हेज केलं की त्याच्यासोबत बाजरीची भाकर काय लागते जबरदस्त. हा खतरनाक. तर चला या ठिकाणी आता चिवडी आमची करते भाकरी आणि मम्मी तिला भाजू लागत आहे. आणि भात ज्या चुलीत आपण ठेवलेला होता त्या चुलीमध्ये आपण वांगं ठेवलेलं आहे भाजण्यासाठी, कारण की आपल्याला वांग्याचं भरीतसुद्धा करायचं आहे. आणखीन चला या ठिकाणी आता मस्त थंड आणलेलं होतं, थंड्याचा सुद्धा आमचा बेत झालेला आहे. आणि भाकरी सुद्धा कशा वाटतं तुम्हाला नक्की सांगा. मस्त खरपूस अशा छान सुंदर अशा गरम गरम भाकरी आमच्या झालेल्या होत्या. चला भाकरी तर करून घेऊया पटापट. आणि इकडे सुद्धा 3 चुले असल्यामुळे पटापट आमचा स्वयंपाक झालेला आहे. कशा वाटली ही भाकरी नक्कीच सांगायची बरं का. चला मस्त या ठिकाणी चिकन सुद्धा आपलं रेडी झालेलं आहे. कसं दिसतंय एक नंबर की नाही. सगळं रेडी होईपर्यंत वांगीसुद्धा मी छान चुलीमध्ये भाजून घेतलेली आहे. हे पहा मस्त वांग्याचं भरीतसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. चला आता मटणाची भाजी करायची आहे. तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आम्ही जो मसाला घरून करून आणला होता तो मसाला छानसुद्धा परतून घेऊया. आणि इकडं पाहताय तर तोपर्यंत आपल्या भाकरीसुद्धा रेडी होत आलेल्या आहेत. जवळजवळ आता भाकरीसुद्धा होत आलेल्या आहेत. चला तुम्हाला दाखवते मी किती सुंदर अशा खरपूस अशा भाकरी आमच्या झालेल्या आहे. घरी तर नेहमीच जेवतो पण चुलीवरचा आणि तोही रानात बेत काय वेगळाच असतो ना, खूप सुंदर असा. चला माझी मम्मी ते सांगत आहे की किती सुंदर भाकरी रोज तुम्ही जेवताच पण चुलीवरचं एकदा खाऊन तर बघा काय भारी लागेल एक नंबर की नाही. चला मंडळी या ठिकाणी आता मस्त मटणाची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. चिकन सुक्कंसुद्धा पाहिलं तुम्ही. मटणसुद्धा आता रस्सा रेडी होत आहे. भाकरीसुद्धा रेडी आहे. भातसुद्धा रेडी आहे. नक्कीच लवकरच जेवायला या आणि आम्हीसुद्धा लवकरच जेवायला बसतोय. परंतु आपला राहिलेला आहे आता मस्त चमचमीत असं रानातलं वांग्याचं भरीत. वांगी भाजून तो तुम्हाला दाखवलेली आहे. चला पाहूया आता भरीतचा कसा बेत आहे आणि काय बेत आहे तो. चला मस्त 4 काप करून तेल लावून वांगी चुलीमध्ये भाजून घेतलेले आहे. थोडं जे आपल्याला खूपच काळं झालेलं आहे ते काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर ना आपल्याला वांग्याचं भरीत रेडी करायचं आहे. या ठिकाणी स्वच्छ करून घेतल्यानंतरनं चाकूनही मी त्याचे काप करून घेतलेले आहे. पण वांग्याचं भरीत असं जे आपण हाताने असं कुस करून करतो ना त्याची काही चव वेगळीच लागते बरं का. चला हाताने कुस करून घेऊया. आणि यामध्ये मी घातलेली आहे लाल मिरची पावडर आणि लसूणाचा ठेचा. लसूणसुद्धा ठेचून घेतलेला होता तो लसणाचा ठेचा घेतलेला आहे. आणि जर हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण मी लाल मिरची पावडर घालून लसणाचा ठेचा घातलेला आहे. आता यामध्ये जाईल चवीनुसार मीठ. आणि मीठ घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कच्चं तेल. कच्च्या तेलाची चव आणि मस्त एक नंबर बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही खाताना 5 स्टारच्या हॉटेललासुद्धा याची चव नसणार आहे असलं हे एक नंबर लागणारं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी. सोबतच कांदा कोथिंबीर एक नंबर असं हे वांग्याचं भरीत. कसं वाटलं. आणि जेव्हा तुम्ही हाताने खुश करताना त्याची काही चव वेगळीच लागते बरं का. मस्त रानात बसून खायची काय वेगळीच मजा असते. तर मंडळी तुमचा 31st कशा प्रकारे आणि कुठे तुम्ही सेलिब्रेट केला नक्कीच कमेंट करून सांगायचं बरं का. वरून कोथिंबीर भरभरलेली आहे. ताटसुद्धा रेडी आहे. चला या बसा जेवायला. सगळं काही रेडी आहे. आणि हा 31st पार्टी तुम्ही कशी सेलिब्रेट केली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आम्ही सर्वांनी मिळून तर खूप सुंदर अशी पार्टी केलेली आहे. अगदी साधी सिंपल. चला हे मस्त गरम गरम भाकरी आणि त्याच्यावरती वांग्याचं भरीत आणि मेथीची भाजी. याचा काय बेतच काय वेगळा. अगदी 5 स्टारच्या हॉटेलला सुद्धा याची चव येणार नाही अशी आमची रंगत गंमत आणि मस्त एन्जॉय करत आमचा हा आजचा दिवस गेलेला आहे. लवकरच ठेवली होती पार्टी कारण की एकादशी होती म्हणून. चला मंडळींनो कशी वाटली आजची पार्टी आमची किंवा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा छानसा असा व्हिडिओ घेऊन. सर्वांना बाय बाय.